आहे। गेल्या 30 वर्षापासून मी या मतदारसंघामध्ये फिरतोय। लोकांचे बहुतेक प्रॉब्लेम्स मी तिथं म्हणजे ज्या ज्या अडचणी आहेत ते मी समोरून पाहिलेले आहेत। त्या हिशोबाने मी त्यांचे ज्या ज्या अडचणी आहेत त्यांचे निवारण होत नाही आहे, त्या पद्धतीने त्यांच्याकडनं ज्या ज्या अडचणी आहेत त्यांचे सगळ्या अडचणी आपण बघून घेतलेल्या आहेत। तर त्या अडचणीचं निवारण करण्यासाठी कोणातरी पुढाकार पाहिजे आणि आजच्या तारखेमध्ये तरुण पिढीला पुढाकार करणं हा खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतंय। त्याच्यामुळे मी उत्तर पश्चिम लोकसभा इथून मी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहे आणि ठरवलेलं आहे आणि मी भरणार आहे। तर त्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे, तुम्ही मला त्या तुमच्या प्रश्नोत्तरातून मला विचारावा। मी इंडिपेंडेंट म्हणून आता अर्ज भरण्याचा ठरवलेला आहे, कारण की आजच्या तारखेमध्ये पार्टी म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे घराणेशाही चालू आहे प्रत्येक जागी। प्रत्येकाला घराण्यातूनच तिकीट मिळालं जातं किंवा कुठलं तरी वशिला असेल तरच तिकीट मिळालं जातं। उच्च शिक्षित लोकांना कुठेही किंमत दिलेली जात नाही आहे। त्यामुळे मी एक इंडिपेंडेंट अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी अर्ज भरणार आहे। राजकारण करणं ही प्रेरणा याच्यामुळे सुचलेलं आहे, कारण की आजच्या तारखेमध्ये तुम्ही बघत असाल की इंटरनल सिक्युरिटी हा सर्वात मोठा मुद्दा आहे। इंटरनल सिक्युरिटी म्हणजेच भारतातील अंतर्गत सुरक्षावर आव्हान किती आहेत हे तुम्ही बघत आहेत। आणि तुम्हाला ही दिसते सगळ्या गोष्टी की आजच्या तारखेमध्ये किती सायबर क्राईम हे वाढलेलं आहे। सायबर थ्रेट एवढे वाढलेलं आहे की गरीब लोकांच्या खिशातून पैसे किती जात आहेत हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघत आहात। त्याच्यामध्ये एखाद्या गरीबाचा मोबाईल जरी चोरीला गेला तरी तो मोबाईल परत मिळत नाही आहे। हे पोलिसांसमोर आव्हान आहे, कारण की पोलिसांकडे जे यंत्रणा आहेत हे यंत्रणा त्यांच्याकडे अजूनही ते उपलब्ध झालेल्या नाही आहेत। हे सर्वात मोठा प्रश्न आजच्या तारखेमध्ये आहे। आणि बाकीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते मूलभूत गरजा तर आहेतच आहे, ते तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे। हे सांगायची काय म्हणजे नवीन काही नाही आहे, हे मूलभूत गरजा तर आहेतच आहेत। पण त्याच्या व्यतिरिक्त मेट्रो सिटीमध्ये काय आव्हान आहेत हे महत्त्वाचे आहेत। त्याच्या अंतर्गत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, वाढती लोकसंख्या आहे, प्लस आपल्या देशामध्ये इंटरनल सिक्युरिटीमध्ये आपले जे सीमारेषाचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आजच नवीन एक कायदा पास करण्याचा प्रयत्नात आहे CAA। त्याच्यामध्ये पण काही बांधवांना असं वंचित करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या सीमारेषा कशा आहेत काय आहेत याच्यावरती पण ते विचार करत नाही आहेत। तर विचार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते गरजेचं आहे। त्याच्यामुळे मलाही तो प्रश्न संसदेत मांडायचा आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला निवडणूक करण्याचा प्रयत्न करायचा। माझा पक्ष तर नाही, असं अजेंडा माझा उत्तर पश्चिम मध्ये हाच आहे की ज्या घरोघरी लोकांच्या ज्या समस्या आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा सोडवल्या पाहिजेत, कारण की त्याच्यावर पाठपुरावा केला पाहिजेत। आणि बाकीच्या मेट्रो सिटीमध्ये उत्तर पश्चिमच नाही आहे, अख्ख्या मुंबईसाठी एकदा मी संसदेत गेल्यानंतर मी फक्त त्याच भागासाठी काम करणार नाही आहे, अख्ख्या भारतासाठी काम करणार आहे। तर भारतामध्ये ज्या ज्या गरजा आहेत, आदिवासी डेव्हलपमेंट आहे, आदिवासी लोकांचे खूप प्रश्न आहेत ते आहेत। अजूनही बाहेरून मायग्रेट झालेली लोक आहेत, जसे कर्नाटकामधून आहे, आंध्रामधून आहे, तेलंगणामधून आहे, खूप ठिकाणी UP बिहार इकडची लोक आहेत जे वंचित लोक होते। आंबेडकर चळवळीमध्ये ज्या गोष्टी झाल्या होत्या, आंबेडकर चळवळीमध्ये आंबेडकरांनी सांगितलं होतं तुम्ही गावाकडनं शहराकडे वळा। तर शहराकडे वळाल्यानंतर त्यांच्या ज्या बेसिक प्रश्न आहेत, त्यांना जे रोजगार निर्माण होण्याचा जो सरकारचा जो काम आहे तो सरकारने तो काम केलं नाही आहे। तर त्याच्यावरही माझा मेन मुद्दा म्हणजे त्याच्यावरही मला लढण्याचा मन आहे आणि त्याच्या पद्धतीने माझा विचार आहे की त्याच्यावर पण लढलं पाहिजे। मागील 15 वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात तुमच्या विभागामध्ये, साधारण किती लोकसंख्या किती आहे आणि 15 वर्षामध्ये लोकसंख्येमध्ये किती फरक पडला, मतदारांची संख्या साधारण किती वाढली?
मतदाराची संख्या बघा, मागे 15 वर्षामध्ये गेल्या याच्यामध्ये मला असं वाटतंय की 4 ते 5 लाख लोकसंख्या तर वाढलेली आहे. कारण की आताची लोकसंख्या तिथे 21 लाखाच्या आसपास आहे. 21 लाखापैकी 4-5 म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये एक 6 विधानसभा मतदारसंघ लोकसभेला आलेले आहे. 5 लाख पकडल्याच्यानंतर वर्षाला एका मतदारसंघामध्ये वाढ झाल्याचं वाटतं. 5-6 लाख तर पकडून चालावंच लागेल. कारण की 15 लाख तर मतदार यादी तुम्ही पाहिलं का? नवीन मतदार यादी मी अजून पाहिली नाहीये. नवीन मतदार यादी एकदा करून घ्या. 5-7 लाखाची तफावती आहे. 5-6 लाखाची. महत्वाचे प्रश्न काय आहेत त्या ज्या पट्ट्यामध्ये तुम्ही राहता? गोरेगाव आहे, वर्सोवा आहे, अंधेरी आहे, त्याच्यानंतर अंधेरी ईस्ट आहे, वेस्ट आहे, जोगेश्वरी आहे आणि काय दिंडोशी. महत्वाचे काय प्रश्न याच्यामध्ये? बहुतेक तर स्लम वर्ग आहे तिथं, म्हणजे झोपडपट्टी वासी आहे तिथं. झोपडपट्टी मोठ्या प्रमाणाने विखुरलेली आहे. त्यांना आजही मूलभूत गरजा मिळत नाही आहेत. ड्रग्सचा माहोल आहे का तिथे? हो, ड्रग्सचाही माहोल आहे, गुन्हेगारी. कारण की जिथं झोपडपट्टी स्लम म्हटल्यावर तिथं साक्षरता नसते. साक्षरता नसल्यामुळे तिथं ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि त्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. महत्त्वाचा मुद्दा तर त्यांचा बेसिक प्रश्न हा सुटलेला नाही आहे. त्यांना पिण्यासाठी पाणी हा उपलब्ध होत नाही आहे. जे ह्युमॅनिटी ग्राउंडवर भेटलं पाहिजे तेच भेटत नाही आहे त्यांना. आणि लाईटही त्यांना भेटत नाही आहे. ते असं इकडून तिकडून करून लाईटही घेऊन तिथं लोक राहतात. आमच्या वर्सोव्यामध्ये पण आंबेडकर नगर म्हणून एक एरिया आहे. त्या आंबेडकर नगरमध्ये तशीच लोक राहत आहेत. वर्सोवामध्ये कोळी समाजाची मोठी वस्ती आहे, तर मग तिकडचे काही मूलभूत प्रश्न तुमच्या नगरीमध्ये आले असतील? कोळी समाजाचा मूलभूत प्रश्न तर ॲक्च्युली ते आता ते भारत सरकारकडनं ते सागर सेतू ते तयार करण्याचा ते लोक प्रश्न मांडलेले आहेत. म्हणजे डेव्हलप करण्याचा ते विचार केलेला आहे. तर त्याचा विरोध त्यांचा सर्वात मोठा आहे. त्यांचं सीमांकन झालेलं आहे का घरांचं? सीमांकन झालेलं नाही अजून त्यांचं. का झालं नाही? कारण असेल. कारण की त्याचं बहुतेक जागा ही याची जागा आहे, कलेक्टरची जागा असल्यामुळे त्यांचं त्याच्यावर ती लोक अतिक्रमण करून आणि कारण की राहण्यासाठी घर तर पाहिजेच आहे त्यांना. त्याच्या मागचं म्हणजे ते पुढे ती लोक सरकत चालली आहे. तुम्ही बघत असाल की पुढच्या साईडला ते समुद्राच्या ठिकाणी ती लोक चालत राहिलेत. तर तिथं ती लोक नवीन नवीन वस्ती तयार करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी त्यांनी कोळी फेस्टिवल ठेवलेला मी मध्यंतरी नाही भेट दिली, पण त्याच्या अगोदर मी भेट दिलेली होती त्यांच्याकडे. ते उत्तम पद्धतीने ते स्वयंपाक वगैरे बनवतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने तिथं ते लोक रेट वाईज ते विकण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये त्यांनाही कुठेतरी एक रोजगार निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये त्याचं तिथे मिळकत मिळत असते त्यांना. स्लम डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये काय विशेष तुमच्याकडून काही योजना आहेत का? स्लम डेव्हलपमेंटसाठी सरकारने तर आता प्रयोजना सुरुवात केलेलीच आहे. तर स्लम डेव्हलपमेंटसाठी असं काही मोठा माझ्याकडे मुद्दा नाही आहे. SRAच बोलत आहेत ते. SRA मध्ये एवढा काही मोठा मुद्दा नाही, कारण की सरकारने त्यांना ऑलरेडी हो, पण ते ऑलरेडी सगळं डेव्हलप होत झालेलं, म्हणजे मोस्ट प्रॉब्ली ते डेव्हलप झालेलं आहे. आणि काही याच्यामध्ये बिल्डर्स लोक पण इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. बिल्डर्स लोकांनी त्यांच्याबरोबर करार केलेला आहे. ह्या सगळ्या आता प्रोसेस तर चालूच आहेत आणि त्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या पद्धतीने ती लोक करण्याचा प्रयत्न करतात. मी खास करून लोकांच्या म्हणजे ज्याही त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यांना भेट दिलेली आहे. त्यांना काही वैद्यकीय काही विषय असतात त्या वैद्यकीय विषय सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, कुपर आहे, ते बाबा हॉस्पिटल आहे, यामध्ये मोठमोठ्या केसेस जातात. त्यांच्यासाठी त्यांना मी मदत केलेली आहे. प्रत्येक वेळी त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. काही ठिकाणी पोलिसांच्या बहुतेक प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलं की पोलिसांकडे त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळत नाही म्हणून काही लोक घाबरून पण जात नाही आहे का तिथं कुठेतरी ओळखीचा माणूस पाहिजे, किंवा आम्ही सांगितलेले आमचं ऐकून घेत नाही म्हणून पोलीस स्टेशनला पण जावं लागतं. काही गुन्हा असतो, काही गुन्हा नसतो, तरीही ते वेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे त्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये वगैरे मी त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माझ्यासमोर आता तर शिवसेनेचे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचं अमोल कीर्तीकर यांना मला वाटतं उमेदवारी दिलेली आहे, हे फिक्स झालेलं आहे असं बोलतायत. आणि बाकी शिंदे गट आणि BJP यांचं तर अजून आलेलं नाही, त्यांचं हे केलं नाही त्या लोकांनी. तर ते कधी अनाऊन्समेंट करतात हे मला माहीत नाही आहे. नाही लागणार बलाढ्य उमेदवार, पण ते बलाढ्य उमेदवारांच्या मागे पण आता ईडी वगैरे ह्या सगळ्या घोटाळा केलेले आहेत. तर आमच्या मागे काही कारखाना नाही, आमच्याकडे घोटाळा नाही आहेत. पण आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं की बलाढ्य असल्यामुळे ना, बलाढ्यानी एक सुशिक्षित माणसाला सपोर्ट करून त्याने मला पुढे घेऊन जायला पाहिजे असं माझं मत आहे. नाही, माझे विचारसरणी आणि त्यांच्या विचार हे आयडिओलॉजी हे मिळते जुळते असेल तर आपण का नाही गेलं पाहिजे. लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? लोकांनी याच्यासाठी मतदान करावं की मी एक सुशिक्षित नागरिक आहे आणि मला त्या क्षेत्राचं मला चांगल्यापैकी नॉलेज असल्यामुळे लोक मला मदत करतील असं माझं मत आहे. बॉलिवूडचं त्याच्याबद्दल तर अजून काही विचार केला नाही, कारण बॉलिवूडचं त्यांच्यासाठी बॉलिवूड आहे तर त्यांच्यासाठी एक नगरी बनवलं पाहिजे असं माझं मत आहे. कुठेतरी त्यांना एक जागा देऊन त्या बॉलिवूडच्या लोकांसाठी एक वेगळी सुविधा करून दिलं पाहिजे. कारण की आजच्या तारखेमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते चार बंगला म्हाडा आणि वर्सोवामध्ये ह्या छोट्या छोट्या घरामध्ये ती लोक एखादा घर घेऊन तिथंच त्यांचं प्रोडक्शन हाऊस वगैरे चालू केलेलं आहे. त्याच्यासाठी एक वेगळी प्रयोजना केली पाहिजे असं माझं मत. तुम्ही देशाची अंतर्गत सुरक्षा हा मुद्दा घेतलेला आहे, तरुणांना रोजगार हा एक दुसरा मुद्दा घेतला आहे. नेमकं अंतर्गत सुरक्षेसाठी तुमचं काय मॉडेल आहे आणि तुम्हाला गरज काय भासते? अंतर्गत सुरक्षता मी आताच म्हटलं होतं, अंतर्गत सुरक्षामध्ये हा सायबर थ्रेट हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सायबर थ्रेटमध्ये आपल्याला एवढे प्रॉब्लेम्स येत आहेत. सायबर थ्रेटमध्ये हे गरीब लोकांचेच पैसे जात आहेत. त्यांच्या मोबाईलमधून पैसे गेले की ते पैसे पोलिसांकडे जाऊन त्यांनी कंप्लेंट लिहायला गेलं तर ते म्हणतात की हे फ्रॉड झालेला आहे UP-वरून, हे फ्रॉड झालेलं बिहारमधून. त्यांना ते पैसे मिळत नाही. कारण की माझा हाच म्हणणं आहे की आपल्याकडे मी स्वतः IT सेक्टरमध्ये आहे, IT प्रोफेशनल आहे, तर त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे की एखादा व्यक्ती कुठूनही फ्रॉड करतो त्या व्यक्तीला पकडणं खूप इझी आहे. अशा किती केस तुम्ही सॉल्व्ह केलं? याच्यामध्ये मी पोलिसांना 2001 ते 2004 पर्यंत मी पोलिसांना सहकार्य केलं होता. त्याच्यामध्ये जे सायबर क्रेडिट कार्ड तुम्ही तो प्रकरण ऐकला असाल की क्रेडिट कार्ड स्वॅपिंगचा विषय होता, तो आम्ही डिटेक्ट केला होता. त्यावेळेस पाडवी साहेब म्हणून होते तिथं ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये. आणि प्लस पायरेटेड CD जी आहे, पायरेटेड CDचा आम्ही हा केला होता. पायरेटेड CDचं म्हणजे शोध लावला होता. हे पायरेटेड CD त्यावेळेला तुम्ही लोकांना मिळवून दिले, फसवले गेले, त्यावेळेस 1.5 लाख सीड्या त्यांनी पकडल्या होत्या. पोलिसांच्या ज्या अहवालानुसार 1.5 लाख सीड्या त्या लोकांनी पकडल्या होत्या. रक्कम काही सांगता येणार नाही मला, पण ते सीड्यांचं मला त्याच्याकडे एक संख्या दिली होती. ती सीड्या 1.5 लाख सीड्या पडल्या होत्या. तर साधारण त्यावेळेस सीड्या तर 150-200च्या हिशेबाने ती लोक विकत असेल. तर तसं एक आणि ईव्हीएमचा घोटाळा होतो असंही आरोप केला जातो. ह्यामध्ये आपल्याला वाटतंय का ईव्हीएमचा घोटाळा आणि तिकडं आधीच मोठे नेते आहेत त्याच्यामध्ये निवडून येणार किंवा ईव्हीएमचा घोटाळा होतो हे आहे का? बघा साहेब, शेवटी कसं आहे, हे कुठलीही वस्तू ही इलेक्ट्रॉनिक्स असते आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये माल फंक्शन होऊ शकतं. आता ते कितपत होऊ शकतं किंवा नाही आहे, कारण की त्याच्यामध्येही सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट लागलेले असतात. तर त्याच्यामध्ये बट ऑब्वियस होऊ शकतं, कारण की इलेक्ट्रॉनिक्स पार्ट सगळा असल्यामुळे आणि ते माणसांनीच ते बनवलेले सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहेत. प्रश्न असा आहे की बरेच लोक म्हणतात ईव्हीएम हॅक होतो, ईव्हीएम हॅक होऊ शकतो की ईव्हीएम साठी होते.
ईव्हीएम सेटिंग होऊ शकते, हॅक होऊ शकते, कारण की त्याला कुठलाही कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे, त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर ती हॅक होणार, तर त्याला ना इंटरनेट इंट्रा कनेक्ट कुठलंही नसल्यामुळे ती ईव्हीएम हॅक होऊ शकणार नाही. तर ते सेटिंग करू शकतात बट ऑब्वियस, कारण की ते इलेक्ट्रॉनिक्स पार्ट असल्यामुळे ते कुठल्याही पद्धतीने आपण त्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग करू शकतो. मला वाटतं ते कॉमन सेन्स आहे. आणि युवांनी आपल्याकडे कसं आपल्याकडे युवा जसं काय उल्लेख केला आहे इंडस्ट्रीची लोक आहेत, कारण की स्लमची लोक सोप्या पद्धतीने निवडणुकीच्या मध्ये बाहेर पडतात. टावर्स मध्ये राहणारे लोक अशक्य असतं की जास्त करून वोट टाकण्याकरता, आणि आपण त्या ठिकाणी अशा एवढ्या मोठ्या लोकांमध्ये निवडणूक लढणार अपक्ष म्हणून कोणत्याच पक्षाचे पाठिंबा नसून त्याच्याकडून तुम्हाला मदत मिळणार अशी अपेक्षा, किंवा त्यांना तुम्ही तुमच्यापर्यंत आणण्याकरता कशा पद्धतीने भूमिका असणार? सर, टावर्समध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर तो मेन मुद्दा तुम्हाला सांगितलं की ते ह्या सगळ्या म्हणजे आय टी रिलेटेड ज्या गोष्टी आपल्याला घडतात, म्हणजे त्यांना त्याच गोष्टीची अपेक्षा असते. ते त्यांना रोजगार नको आहे, कारण की त्यांची मुलं रोजगार असातला भाग म्हणजे कुठेतरी शोधायला जाणार नाही. त्यांना तसंच माणूस पाहिजे की ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे लाईक इंटरनल सिक्युरिटीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे निवारण झाले पाहिजे, हे मोठ्या लोकांना गरजेचं आहे. आणि हे प्रश्न एक सुशिक्षित माणूस तिथे जाऊन संसदेमध्ये मांडू शकतो, कारण की संसदेमध्ये 10वी पास 12वी पास माणूस जाऊन काहीच प्रश्न मांडू शकत नाही, कारण की त्यांनाच मुळात माहिती नसते की काय प्रश्न मांडायला पाहिजे तिथं.